भगवान म्हणतात की तया पाऊलाची मुद्रा देवाने ओढवली वक्षस्थळाची वाखाती चरण रजा. ते चरण रज प्राप्त व्हावे म्हणून भगवंतांनी छाती पुढे केली. बरोबर विठ्ठल बाबा दिवेगावकर बाबा फार गोड सांगतात हा भाग. वेळ नाही तेवढा आपल्याकडं. भृगु ऋषींना काही तात्विक चिंतन करायचं होतं म्हणून महादेवाकडे गेले. भगवान शंकर पार्वती मातेबरोबर गप्पा मारित होते. आता भगवान शंकराच्या गप्पा म्हणजे क्या सुना तिक्या खंडाला अशा थोड्याच असणार आहे. भगवान शंकराच्या गप्पा म्हणजे काय हो, अखंड तिथं रामायणाचा प्रवाह दिसत होतो. रामकथा सुरू होती पण भृगूंनी दाखवूनच पाहिजे. अरे म्हणजे हे तर बायकोच्या ह्याच्यात बसलं. याला काय विचारायचं तात्विक चिंतन, याला काय करायचं म्हणजे ही माझ्या असलाच आहे निजर. ब्रह्म्याकडे जाऊ म्हणजे आपण काय होते, ब्रह्मदेवाकडे गेले तर ते सावित्री मातेबरोबर गप्पा मारीत बसलो. अरे म्हणजे ही माझ्यात असला आणि ही ब्रह्म्या असला. हे देवेगावकर बाबा शब्द आहे तर माझ्या. मग म्हणे ईशन्या कसं आहे बघू चला. राग आलेला होता आधीच भगवान शंकराजवळ कसं झालं, भगवान ब्रह्मदेवाजवळ असं झालं, भगवान विष्णू जवळ आले तर मग काय हो. तिथं तर जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापा नाश, तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमण. तुझी पाऊले सुकुमार, तिथं तर लक्ष्मी माताच चरणाची सेवा करते आहे. आणि लक्ष्मीला पाहिलं ना अशी बिघडली ऋषी रागानं तावानं देवाच्या अंगावर गेली. पण तावानं देवाच्या अंगावर गेल्यावर देवाला त्याचा राग आला नाही. देवाने त्यांच्या रागाचा प्रतिकार केला नाही. मग काय केलं, उलट लक्ष्मीला बाजूला केलं, कौस्तुभगयातला बाजूला केला आणि या भृगु म्हणून पुढे गेले. परिणाम भृगु ऋषींनी लात गेला. सांगण्याचा अर्थ काय आहे, ते चरण भगवंतांनी चुकवायचं ठरवलं असतं तर देवाला काय अवघड होतं, काही अवघड नव्हतं. चुकवले नाही, हातावर झेलले नाही, डायरेक्ट हृदयावर झेलले. म्हणून या चरणाची महिमा अशी आहे की भगवान विष्णू ज्याला हृदयावर वाहतो, हृदय श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण, नाही तयाचा शीन सुख धरिले लाथेचे. ही या चरणाची महिमा. पुन्हा चला थोडस अजून काय या चरणाची महिमा आहे. सत्यभा मादान करी उजुर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. हा परमात्मा या भक्तांच्या पादुका मस्तकावर घेऊन जातो. म्हणजे संतांच्या चरण पादुका देवानी मस्तकावर घेतलेल्या आहेत. पहिल्या हृदयावर घेतल्या पण देवाचं काही असं समाधान झालं नाही, देवाला काही असा आनंद वाटला नाही. याचा अर्थ म्हणजे कृतार्थता वाटली नाही. म्हणजे बरं ठीक आहे, मग मस्तकावर नारायणांच्या पादुका घेतल्या, समाधान झालं पण कृतार्थता वाटली नाही. पुन्हा देवाला संतांच्या चरण सेवेचं एक भाग्य प्राप्त झालं, ते ज्ञानोबा समाधीच्या प्रसंगामध्ये. त्यावेळेला मात्र देव म्हणतात की मी कृतकृत्य झालो. का कृतकृत्य झालो, चरण तीर्थ